महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे। बोरिवलीमध्ये 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे। काल रात्री 10च्या सुमाराला हा सगळा प्रकार घडला। 4 रिक्षा चालकांनी हा प्रकार केला। यातील 3घांना अटक करण्यात आली आहे। अत्यंत दुर्दैवी अशी बातमी, अजूनही महिला असुरक्षित आहेत। बोरिवलीतली घटना, 17 वर्षीय मुलगी होती, तिच्यावरती 4 जणांनी बलात्कार केलेला आहे। 4 रिक्षा चालक असल्याचं हे बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे। अजित, काल रात्रीची घटना घडली, आता उघडकीस आली आहे, जरा अधिक माहिती द्या याविषयी। मुलीला ही घटना समोर आल्यानंतर जे महात्मा जे बोर्ली पोलीस स्टेशन आहे त्यांनी 3 लोकांना अटक केलेली आहे। या तिघांचे नाव आहे सोनू कांबळे, जयप्रकाश पाल आणि असलम खान, आणि यांचा चौथा एक साथीदार आहे, तो अजूनही फरार आहे, त्याचं नाव कळू शकत नाहीये। साधारण काल रात्री 10च्या सुमारास या मुलीने आपल्या घरी जाण्याकरता रिक्षा पकडली असं या 4 जे रिक्षावाले त्यांनी तिला तिथून उचललं आणि जवळच असल्या टेम्पोमध्ये नेऊन त्यावर सामूहिक बलात्कार केला। बाकी परिस्थिती म्हणजे मुंबईत याआधीही 2 ते 3 मोठ्या प्रमाणात जे गँगरेप झाले होते त्या घटना घडल्या होत्या। त्यानंतर देखील मुली किती सुरक्षित आहेत यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। कारण का रात्री 10च्या सुमारास म्हणजे मुंबई 24 तास चालते, मुंबईची नाईट लाईफ देखील असते आणि रात्रभर देखील मुंबईच्या रस्त्यांवरती लोक असतात आणि असं असताना देखील 9 ते 10च्या दरम्यान या मुलीवरती भर रस्त्यावर एका टेम्पोमध्ये बलात्कार होणं, त्यावर तिथे कोणी उपस्थित नव्हतं का, हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी उपस्थित नसतील, पण जे लोक आहेत त्या ठिकाणी त्यांनी देखील तिथे मध्यस्थी केली असती तर त्या मुलीच्यावरती सामूहिक बलात्कार वाचला असता, अशा पद्धतीचे आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत। धन्यवाद अजित, ही माहिती दिल्याबद्दल। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत होते। आणि आपण बघतोय की आजही महिला किंवा मुली किती असुरक्षित आहेत। मुंबई सारखा मेट्रो सिटी आणि बोरिवली सारखा भाग, आणि आपण बघतोय की 4 रिक्षा चालकांनी हा प्रकार केलाय, त्यातील 3 जणांना आता अटक करण्यात आली आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।